राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वेगाचा थरार पाहायला मिळालाय। तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे लोखंडी सळ्या वाहून नेणारा एक भरधाव ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातात ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावलाय। नेमकं कसं घडलं हे थरार नाट्य पाहूयात हा रिपोर्ट। मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर पॉप्युलर पेट्रोल पंपाजवळ आज रक्ताचा सडा पडलाय। रायपूरहून जळगावकडे लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH19Z9191 हा अत्यंत भरधाव वेगात होता। यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय। वेगात असलेल्या या ट्रकने रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून थेट पलटी घेतली। अपघाताचा आवाज इतका भीषण आणि मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्तीने त्याला ट्रकच्या केबिन बाहेर काढले। जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता। मात्र पोलिसांनी तातडीने क्रेन बोलवून अपघातग्रस्त ट्रक बाजूला केला आणि रस्ता मोकळा केलाय। प्राथमिक अंदाजानुसार चालकाचा निष्काळजीपणा आणि भरधाव वेग यामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं जाते। या प्रकरणाचा अधिक तपास आता मूर्तिजापूर पोलीस करत आहेत। झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपण नेहमीच ऐकतो, पण जेव्हा सरकारी यंत्रणा झाडे लावून ती मरताना उघड्या डोळ्याने पाहते तेव्हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। बीडच्या पालवण येथील प्रसिद्ध सह्याद्री देवराई प्रकल्पात आता अशीच एक धक्कादायक स्थिती समोर आली आहे। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली मियावाकी घनवन सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे मृत्यूच्या घटका मोजत आहेत। कधी काळी हिरवगार दिसणारं हे वन आता वाळलेल्या काड्यांनी भरलेलं दिसतंय। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि वृक्षप्रेमींचा संताप का उफळून आलाय पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। बीड शहरालगत असलेल्या पालवण येथील सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील मायावाकी पद्धतीच्या वृक्ष लागवड सध्या दयनीय अवस्थेत आहे। सन 2018 ते 19 मध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहात हा प्रकल्प राबवण्यात आला होता। मात्र 5-6 वर्षातच या प्रकल्पाचं अक्षरशः वाळवंट होताना दिसत आहे। प्रकल्पातील अनेक झाडे सुकून आता केवळ कांड्या उरल्यात। काही ठिकाणी वृक्षांना वाळवी लागली असून देखभालीचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय। संतापजनक बाब म्हणजे झाडांना जीवनदान देणारी पाणी पुरवठा पाईपलाईन देखील अनेक ठिकाणी जळलेल्या अवस्थेत पडून आहे। यामुळे वन विभागाने या झाडांकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचा आरोप होतोय। किरा मियावाकी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ यांनी विकसित केलेली मियावाकी वृक्ष लागवड, ज्याला आपण डेन्स फॉरेस्ट म्हणतो, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त झाडे लावण्यात यावी आणि ज्याचा वेग 10 पट पारंपरिक वृक्ष लागवडीपेक्षा वेगाने वाढतो। तसं जर पाहिलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं जो देवराई प्रकल्प आहे त्याच्या उशाशी मियावाकी पद्धतीने 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली। मात्र आज त्या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष जळून गेलेले आहेत। त्या झाडांना पाणी देण्यासाठी जे पाईपलाईनच्या नळ्या ज्या आहेत त्या सुद्धा जळलेल्या आहेत। बऱ्याच झाडांच्या काळ्या झालेल्या आहेत। एकंदरीतच बीडच्या वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून जनतेच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे। त्या झाडांची निगा राखण्यात आलेली नाही। मियावाकी वृक्ष लागवडीप्रमाणे 3 वर्षामध्ये जंगले स्वयंपूर्ण होतात। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड केली म्हणून स्वतःची पाठ थोपटत असताना आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून प्रमाणपत्र स्वीकारत असताना या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जी कागदोपत्री किंवा बोगस वृक्ष लागवड दिसते। संबंधित प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये जी वृक्ष लागवड झाली त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करायला पाहिजे आणि वृक्ष लागवड आणि वृक्ष संगम याची जबाबदारी संबंधित विभागावर निश्चित व्हायला पाहिजे आणि जी बोगस लागवड आहे त्या ठिकाणामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथे बंधारा जेटी, अप्रोच रोड आणि गाळ काढण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आले। मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी राज्य सरकार मच्छीमार आणि कोळी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलंय। किनारी भागाच्या विकासासाठी आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी अशा पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी नमूद केलंय।
या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळणार असून त्यांच्या दैनंदिन कामात मोठी सोय होणार आहे. तसेच या कामामुळे परिसराच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. आणि म्हणून तुमची सेवा करून घ्यायची असेल तर आम्ही आहे. बाकीच्यांसाठी आमचे बुलडोझर तयार आहे. ते काही चिंता करू नका. आता गेल्या प्रत्येक काम आहे. आणि म्हणून या निमित्ताने सांगेन, तुम्ही निश्चित राहा. हे जे काही काम तुमच्यासाठी आम्ही आज इथे भूमिपूजन केलंय, ह्याच्याही पलीकडे ह्याच्यापेक्षाही कुठलीही कामं तुम्ही हक्काने आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवा, माझ्या खात्यापर्यंत पोहोचवा. आमचं हे महायुतीचं सरकार भक्कम पद्धतीने मच्छीमार समाजाच्या मागे उभं आहे. हे आम्ही शब्दापर्यंत कृतीतून तुम्हाला दाखवून देऊ. हा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला एकदा भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. बोला जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.